नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या महा-टी-ई-टीची तयारी करत आहोत आणि त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये महत्त्वाचा असलेला विषय तो म्हणजे मराठी व्याकरण. मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे वृत्त आहेत, ते वृत्त कसे लक्षात ठेवायचे म्हणजे ते लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक पाहिली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये अक्षरगण वृत्त जे आहेत जेवढे काही, तर त्यामध्ये गण कसे लक्षात ठेवायचे? कारण गण हा एक त्यातला महत्त्वाचा घटक आहे, जो आपल्याला लक्षात राहत नाही. मित्रांनो, हे 2 ते 3 व्हिडिओ आपण किंवा आणखी वेळ आली तर आपण आणखी 1-2 व्हिडिओ या वृत्तांवरती देऊयात. परंतु वृत्त नावाची कन्सेप्ट एकदम क्लिअर करून टाकूयात. बघा, तर त्यामध्ये मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील अक्षर गणवृत्तामधील गण जे आहेत, हे गण लक्षात ठेवण्यासाठीची जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, या व्हिडिओची पी-डी-एफ आपल्याला हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग महा-टी-ई-टीसाठी आवश्यक असलेला हा मराठी व्याकरणातील घटक, तो म्हणजे अक्षर गणवृत्तामधील जे गण आहेत, ते गण लक्षात कसे ठेवायचे ते आपण पाहूयात. बघा, आपण आता सुरुवात करतो या ठिकाणी, की मराठी व्याकरणातील वृत्त हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि हक्काचे गुण मिळवून देणारा घटक आहे. मित्रांनो, बरेच जण काय करतात, की हे वृत्त दिसले की सोडून देतात. पण याच्यामध्ये आपण उतरलं पाहिजे, याच्यामध्ये आपण डोकावलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, याची कन्सेप्ट करायची, चिरफाड करायची कन्सेप्टची आणि आपल्याला संकल्पना समजून घ्यायची. बघा मग काय करायचंय, वृत्त कशाला म्हणायचं, तर हे आपण समजून घेऊयात अगोदर, की कवितेची जी रचना आहे, ज्या रचना जी आहे, ज्या विशिष्ट नियमानुसार म्हणजे अक्षर आणि मात्रांच्या नियमानुसार जी रचना केली जाते, त्याला आपण थोडक्यात वृत्त असे म्हणतो. आता वृत्ताचा अभ्यास करताना काही संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग वृत्तांशी जी संबंधित संकल्पना आहेत, त्या संकल्पना या ठिकाणी समजून घेऊ. पहिली संकल्पना आहे चरण. बघा, जर समजा चरण काय आहे, तर कवितेच्या एका ओळीला चरण म्हणतात. साधारणपणे एका श्लोकात किंवा एखाद्या कवितेच्या एखाद्या कडव्यामध्ये 4 चरण आपल्याला पाहायला मिळतात. चरणची कन्सेप्ट क्लिअर झाली. चला, आता लघु आणि गुरु काय आहे हे समजून घेऊ. बघा, जर समजा जे आद्याक्षर असतं म्हणजे सुरुवातीचं अक्षर असतं, तर हे सुरुवातीचं अक्षर जर समजा ऱ्हस्व उच्चार असेल, ऱ्हस्व म्हणजे ज्याला काना मात्रा नसतो असं, तर अशाला आपण लघु अक्षर असं म्हणत असतो आणि हे लघुचं जे चिन्ह आहे ते यू आकारासारखं आहे जसं इंग्लिशमधल्या. आणि मग ज्याचा उच्चार हा दीर्घ असतो, त्या त्या अक्षराला आपण गुरु म्हणत असतो. म्हणजे काना मात्रा असलेला. तर जे मग याला डॅशनं असं अशी जी आडवी रेषा आहे, त्या आडव्या रेषेनं त्याला दाखवलं जातं. आता एक गोष्ट आपण समजून घ्यायची, की लघुची मात्रा 1 मानली जाते आणि जे काही गुरु आहे, गुरुची मात्रा 2 मानली जाते. आता ह्या मात्रा काय आहेत, हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ. अगोदर आजच्या यामध्ये आपण फक्त काय पाहतोय, आपण जे गण कशाला म्हणायचे, ते गण किती आहेत, काय आहेत याची संकल्पना संपूर्ण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. आता आपल्या लक्षात आलेले चरण म्हणजे काय आहे, लघु आणि गुरु काय आहे, हे समजले. म्हणजे ह्रस्व अक्षर लघु, दीर्घ अक्षर म्हणजे थोडक्यात गुरु आहे. बघा, त्यानंतर गण आहे. आता गण कशाला म्हणायचं ह्याची कन्सेप्ट आपल्या अगोदर क्लिअर होणं गरजेचं आहे. बघा, लघु आणि गुरु क्रमानुसार आता जी वाक्य असतं, त्या वाक्याला जे काही अक्षरं आहेत, त्या अक्षरांचे 3-3 अक्षरांचे गट तयार करायचे. मग ते 3-3 अक्षरांचे जे गट आहेत, त्या एका गटाला आपण गण म्हणत असतो. म्हणजे मग एकूण किती गण आहेत या अक्षर गणवृत्तासाठी, तर किंवा त्यामध्ये असलेले हे 8 गण आहेत. यांची नावं कशी लक्षात ठेवायची तेही आपण पुढे पाहतोय. बघा, य, र, त, भ, ज, स, म, न हे 8 गण आहेत, हे आपण लक्षात ठेवायचे. मग गण काय आहे, तर 3-3 अक्षरांचा मिळून तयार केलेला एक गट, जो की कशावर केलाय, लघु आणि गुरूंच्या आधारे. तो कसा करायचा तेही आपण आता या ठिकाणी पाहतोय. बघा, आता यती नावाची एक संकल्पना आहे, तीही आपण समजून घेऊ. कविता करताना म्हणजे कविता गायन करताना किंवा वाचताना अर्थाला बाधा न आणता आपण जिथं क्षणभर थांबतो, त्या थांबण्याच्या जागेला आपण यती म्हणत असतो. आता मग जाऊयात पुढे आणि या संकल्पना आपल्या लक्षात आलेल्या आहेत, की गण आता पाहतोय, त्या गणाच्या जे काही मूळ गाभ्याला आपण हात घालूयात. बघा, वृत्तांच्या अभ्यासामध्ये गण महत्त्वाचा आहे आणि महा-टी-ई-टी सारख्या परीक्षामध्ये ओळ देऊन वृत्त ओळखण्यासाठी गण पाडता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. गण पाडा, तुम्हाला लगेच लक्षात येईल, की हे वृत्त कोणतं आहे तर.
बघा गण म्हणजे काय? परत एकदा या ठिकाणी व्याख्या आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. कवितेच्या ओळीतील अक्षरांचा लघु गुरुक्रमानुसार 3-3 अक्षरांचा मिळून जो गट तयार केला जातो, त्या एका गटाला गण असे म्हणतात. एकूण किती गट आहेत? एकूण 8 गट आहेत किंवा 8 गण आहेत, हे आपण लक्षात ठेवायचे. आता कोणत्याही ओळीचे वृत्त ओळखताना आपल्या त्या ओळीतील काय करायचे? अक्षर मोजायचे. हे तर काल आपण कालच्या ट्रिकमध्ये पाहिले. मग ते मोजत असताना 3-3 अक्षराचे काय करायचे? गट पाडायचे. मग या 3 अक्षरांच्या गटामध्ये कोणते अक्षर लघु आणि कोणते अक्षर गुरु आहे, यावरून त्या गणाचं नाव ठरत असतं. बघा आता मी काय सांगितलंय, या ठिकाणी 3 अक्षरांचे जे गट आहेत, त्यामध्ये कोणतं अक्षर लघु आहे आणि कोणतं गुरु आहे, याच्यावरून त्या गणाचं नाव ठरत असतं. आता मग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे लघु ऱ्हस्व अक्षर म्हणजे ज्याचा उच्चार आखूड असतो, म्हणजे थोडक्यात काना, मात्रा, वेलांटी नसलेला आणि गुरु म्हणजे दीर्घ अक्षर ज्याच्यावर थोडक्यात उच्चार लांबट असतो आणि काना, मात्रा त्याला पाहायला मिळतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जोडाक्षर जे असतात, जोडाक्षराच्या आधीचे अक्षर जरी ऱ्हस्व असलं, तरी ते उच्चाराच्या आघातामुळे त्याला गुरु मानले जाते. हे आपण या ठिकाणी लक्षात ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. इथं गोंधळ आपला होऊ शकतो, तो होऊ द्यायचा नाही. आता गणांचे एकूण 8 प्रकार आहेत. त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूयात. बघा या ठिकाणी मराठी व्याकरणात 8 गण आहेत. हे नाव या ठिकाणी य, र, त, भ, जस, मन. आता हे अक्षर पाठ आपण करायचे, पाठच करून ठेवायचे. य, र, त, भ. आता हे नेमकं कसं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात. य, र, त, भ, जस, मन. बघा आता या ठिकाणी गण कोणता आहे? हा य आहे. मग याचा आता खूण कशी आहे? म्हणजे आद्य लघु म्हणजे पहिले अक्षर कसं याचं लघु आहे. लघु अक्षर असेल तर ते आपण 3 अक्षराचा गट पाडणार आहेत. पहिलं अक्षर कसं आहे? लघु आहे. मग लघुसाठी यू. मग दुसरं आणि तिसरं अक्षर कसं आहे? दीर्घ आहे. त्या दोन्हींसाठी डॅश डॅश वापरायचं. म्हणजे हे य वरून आपण लक्षात ठेवायचं यमाचा. यमाचा म्हणजे हे य गण आहे असं आपल्याला सांगता येईल. बघा इथं याच्यावरून उदाहरण कसं य म्हणजे हे आता हे लघु आहे. म्हणजे आणि इथं यू आणि मा हा दीर्घ आहे. चा दीर्घ आहे. म्हणजे इथं डॅश, डॅश या पद्धतीने यमाचा अशा पद्धतीनं आपण वाक्य म्हणजे शब्द तयार केलेला आहे. आता दुसरं गणू आहे ते म्हणजे र. आता र मध्ये मध्य लघु आहे. म्हणजे लघु कुठे मध्यभागी आहे. बघा आता म्हणजे पहिल्या ह्याच्यात लघु कुठे होता? तो सुरुवातीला होता. दुसरे 2 डॅश होते. मग आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये र मध्ये काय आहे? मध्ये लघु आहे. आणि पहिला आणि तिसरा अक्षर जे असणार आहे, ते थोडक्यात कसं असणार आहे, ते दीर्घ असणार आहे. म्हणजे मग यासाठी कसं उदाहरण आपण घेतलं तर राधिका. रा हा काय आहे? थोडक्यात उच्चार लांबट आहे. धी पहिली वेलांटी आहे. ऱ्हस्व म्हणजे इथे यू आणि का म्हणजे काना आहे म्हणजे ह्या दीर्घ आहे. म्हणजे यावरून बघा पहिलं अक्षर जे आहे, हे दीर्घ आहे. दुसरं अक्षर मात्र मध्यभागीचं जे अक्षर आहे, ते लघु आहे आणि तिसरं हे परत दीर्घ आहे. म्हणजे पहिलं यू डॅश डॅश, डॅश यू डॅश असं आपण लक्षात ठेवायचं यावरून हे उदाहरणाचा क्रम बघा म्हणजे अक्षरांचा राधिका या ठिकाणी कशावरून, कशा पद्धतीनं तसं ते तयार झालेलं आहे. म्हणजे चिन्हे कसे तयार झाले हे आपल्या लक्षात येईल. आता त मध्ये अंत्य लघु आहे. म्हणजे शेवटचं अक्षर हे लघु आहे. आता बघा म्हणजे पहिले 2 अक्षर दीर्घ आहेत. आ काना आहे, म्हणजे हा डॅश आहे. का हा देखील काना आहे, म्हणजे हा दीर्घ आहे आणि म्हणजे डॅश वापरला. काना मात्रा नाही, म्हणजे यू म्हणजे डॅश, डॅश, यू अशी त्याची रचना झालेली आहे. म्हणजे हे तिसरं अक्षर जे आहे, हे आकाश नावावरून आपण लक्षात ठेवायचं याचं उत्तर म्हणजे हे उदाहरण आपण म्हणजे त बघा आपण पहिलं य, र, त असे 3 पाहिलेले आहेत. य मध्ये पहिल्याला यू डॅश डॅश, डॅश यू डॅश, डॅश डॅश यू अशा प्रकारे ही रचना या ठिकाणी आपण सांगितली. आता चौथा आहे तो म्हणजे न. आता बघा न न मध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची. याच्यात सर्व लघु आहेत. म्हणजे पूर्ण लघु आहेत. म्हणजे मग यू, यू, यू अशी त्याची रचना. म्हणजे न, म, न. नला ते ऱ्हस्व आहे, मला ऱ्हस्व आहे, नला सुद्धा ऱ्हस्व आहे. म्हणजेच या ठिकाणी तिन्हीही यू, यू, यू अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. आता हे झाले 4 म्हणजे आपण पाहिला यू डॅश डॅश, डॅश यू डॅश, डॅश डॅश यू. आता ट्रिपल यू, तिन्ही यू पाहिले. आता मग आता 1 डॅश 2 यू. मग आता इथं भ आहे आता 5व्या नंबरचा. आद्य गुरु म्हणजे पहिला कसा आहे? थोडक्यात तो गुरु आहे म्हणजेच अ, दीर्घ आहे. दीर्घ अक्षर आहे. मग दीर्घ अक्षर आहे म्हणजे डॅश, यू, यू म्हणजे इथे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल.
आता या ठिकाणी आपल्याला ही रचना म्हणजे बघा आता भारत, ला काना आहे म्हणजे हा डॅश आहे. ला काना नाही, ला काना नाही म्हणजे तो थोडक्यात अशी रचना आपल्याला त्याची सांगता येईल. बघा यावरून. आता इकडं म्हणजे डॅश आता मध्यगुरू. बघा आता मध्यभागी काय आहे? गुरु आहे. म्हणजे कसं? मग आपल्या लक्षात येईल आता. मध्यभागी गुरु जसं आपण मध्य लघु पाहिला होता, तसा मध्य गुरु आहे. आता हा आपण लक्षात घ्यायचा आहे 5व्या नंबरचा. म्हणजे इथं डॅश यू. बघा जकात, जकातवरून म्हणजे कोणताही शब्द घ्या, त्याच्यावरून आपल्याला हे मांडता आले पाहिजे, हे चिन्ह देता आले पाहिजेत. समजा बघा लक्षात राहू द्यायचं आहे. आता समजा एक आपण जर पाहिलं अक्षर आपण घेऊयात कमल. आता कमल इथं यू, यू, यू. का बरं? कारण हे तिन्ही सुद्धा कसे आहेत? हे ऱ्हस्व आहेत आणि ऱ्हस्वासाठी म्हणजे लघु आहेत. म्हणून त्यासाठी यू आकाराचं चिन्ह या ठिकाणी आपण वापरू शकतो. तसं आता इथं बघा या ठिकाणी आपण आता मध्यगुरूमध्ये जकात. ज लघु आहे म्हणजेच यू. का दीर्घ आहे म्हणजे डॅश आणि लघु आहे म्हणजे यू. म्हणजे जकात अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. आता पुढे आहे स. आता नावाचं जे गण आहे म्हणजे अंत्यगुरु. आता म्हणजे सुरुवातीला लघु असतील. यू आणि डॅश म्हणजे या पद्धतीनं. म्हणजे आता बघा शब्द आहे याचा समता. स म्हणजे हा लघु आहे. म लघु आहे. काना आहे म्हणून तो डॅश आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला ही लक्षात येईल. आता त्यानंतर हा शेवटचा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे म. आता गणाचं कसं आहे? सर्व गुरु हे कसे आहेत थोडक्यात म्हणजे डॅश, डॅश, डॅश या पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. 1, 2, 3 तीनही डॅश म्हणजे इथं बघा तीनही अक्षरांना काना. मानावा या पद्धतीनं म्हणजे मानावा म्हणजे काना आहे दीर्घ, काना आहे दीर्घ, काना आहे दीर्घ, मानावा या पद्धतीने. चला मग आता आपण पुढे हे जे गण आहेत, जेवढे गण दिलेले आहेत, ते गण 8 जे गण आहेत त्यासाठी कसे पाठ करायचे ते गण हे लक्षात ठेवायचं. आता आपल्या लक्षात आलेलं आहे, की क्रम आपण समजून घेऊ आणि ते नावं लक्षात कसे ठेवायचे हे वाक्य पाठ करून ठेवायचा. यमाचा राधिका ताराप नमन, भारत जकात समता मानावा. म्हणजे असं जसं श्लोक आपण जसा वाचतो त्या पद्धतीनं यमाचा राधिका ताराप नमन, भारत जकात समता मानावा. या पद्धतीनं आपण जर लक्षात ठेवलं तर हे लक्षात येईल आपल्या. आता बघा या ठिकाणी म्हणजे आपल्या हे लक्षात येऊ शकतं. बघा आता यमाचा म्हणजे यमाचा आहे. बघा यमाचा यामध्ये डॅश डॅश. राधिका, पहिलं अक्षर म्हणजे याच्यात काय आहे? काना आहे म्हणजे हे दीर्घ आहे. म्हणजे बघा आणि काला सुद्धा काना आहे, दीर्घ आहे. म्हणजे इथे नंबर 2ला फक्त काय येईल? मध्यभागी लघु येईल. म्हणजे हा मध्य लघु आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. ताराप बघा म्हणजे इथं काय पहिला थोडक्यात पहिला काय आहे? काना आहे म्हणजे दीर्घ आहे तो. दुसरा दीर्घ आहे आणि तिसरा लघु आहे. यावरून आता नमन बघा इथं कुठेच काना मात्रा नाही. म्हणजे हे बघा आपल्याला सांगता येईल. म्हणजे हा यमाचा म्हणजे हा यगण आहे. राधिका म्हणजे हा रगण आहे. ताराप म्हणजे हा तगण आहे. म्हणजे हा नगण आहे. यरतन बघा आणि मग इथं भारत म्हणजे हा भगण आहे. जकात म्हणजे जगण आहे. समता म्हणजे सगण आहे आणि म्हणजे हे मानावा म्हणजे मगण आहे. म्हणजे असे यरतन भजसम हे 8 गण आहेत. हे आपण लक्षात ठेवायचे आहेत. बघा परत नमन मग इथं काय आहे? सगळेच काय आहेत? लघु आहेत. आता भारत पहिला दीर्घ आहे, दुसरे लघु आहेत. जकात बघा जकात म्हणजे पहिला लघु आहे, दुसरा मात्र दीर्घ आहे, तिसरा लघु आहे. समतामध्ये पहिला लघु आहे, दुसरा लघु आहे, तिसरा मात्र दीर्घ आहे आणि मानावा हे सगळे दीर्घ आहेत. या पद्धतीनं आपण लक्षात ठेवायचे यू डॅश डॅश, डॅश यू डॅश, डॅश डॅश यू. बघा म्हणजे हा इकडे सरकत गेला आणि हे 4ही काय झालेले आहेत? सॉरी 3ही काय आहेत? यू आहेत. आता हा डॅश इकडे सरकत आलाय आणि 3ही डॅश आहेत. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. तर हे म्हणजे हे नावं फक्त नावं मात्र लक्षात ठेवायचे. यरतन भजसम म्हणजे यमाचा राधिका तारापन मन, भारत जकात समता मानावा.
आता हे लक्षात कसं ठेवावं, हे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ही जी सुरुवातीचं अक्षर आहे, ते म्हणजे तो गण आहे, असं आपण लक्षात जसं की भारत, भारत हे पहिलं अक्षर आहे, म्हणजे भ हा गण आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि मग त्याचा जो लघुगुरूचा क्रम आहे, म्हणजे तो गण आहे, तो गण आपण व्यवस्थित मांडायचा चिन्हावरून. आता प्रत्यक्षात गण कसे पाडतात, हे आपण या ठिकाणी ही ट्रिक समजून घेऊ. बघा वाक्य आहे या ठिकाणी म्हणजे इथं थोडक्यात चरण आहे हे दिलेलं. "मना सज्जना भक्तिपंथेची जावे." बघा मना 3-3 अक्षरांचा गट या ठिकाणी पाडलेला आहे आणि हा 3-3 अक्षराचा गट पाडल्यानंतर आपल्याला यावरून लक्षात येईल. आता मग ह्याचं समजून घेऊ लघु गुरु चिन्ह कसे द्यायचे तर. मना, मना हा दीर्घ आहे का? मना हा लघु आहे. लघु आहे म्हणजे यू. ना हा दीर्घ आहे डॅश म्हणजे हा यू पुन्हा म्हणजे स हा यू आहे. म्हणजे बघा हे कसा या पद्धतीनं कसा झाला. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची. मना, सज्जना पण सच्या पुढे इथं डबल ज आहे. म्हणजे इथं डबल ज म्हणजे हा काय झाला डॅश झाला. हे आपण लक्षात ठेवायचे. आपल्या नियमानुसार हा यू डॅश यू असा होईल. पण याच्या नियमानुसार आपण वर एक टिप दिलेली होती, की त्या ठिकाणी जोड अक्षर असलं तर त्याच्यावर आघात अगोदर होतो त्या अक्षरावर म्हणून ते काय होतं दीर्घ मानलं जातं आणि म्हणून मग क्रम तयार काय झाला यू डॅश डॅश. आता यू डॅश डॅश झाला म्हणजे हा यगण झाला. आता बघा ज म्हणजे हे जनाभ, मना सज्जनाभ. बघा आता इथं मग जबल ज आहे. नाभ म्हणजे हे थोडक्यात आपल्याला माहिती आहे, की पुढे आता काय होणार आहे? म्हणजे आता या ठिकाणी याला काना मात्रा आहे का? नाही. मग हे लघु. त्यानंतर ना दीर्घ आणि हे पुन्हा लघु आहे. आता ह्याच्यापुढे परत एकदा आपल्याला सांगता येईल, हे जोड अक्षर आपल्याला त आहे. म्हणजे इथं परत ह्या यूच्या ठिकाणी डॅश येईल. म्हणजे हे काय झाला? यू डॅश डॅश. म्हणून हा परत एकदा यगण झाला. आता मग ती पंथे. आता बघा या ठिकाणी ती पंथे. इथं बघा हे जोड अक्षर आहे. पहिली वेलांटी आहे. सॉरी दुसरी आहे. परंतु ज्यावेळेला आपण या पद्धतीने घेतो, तर हे लघुमध्ये आपल्याला यायला सांगता येईल. त्यानंतर अनुस्वार आहे. म्हणजे हे कसं आहे? दीर्घ आहे आणि त्यानंतर थे मात्रा आहे म्हणजे दीर्घ आहे. म्हणजे हा गण कोणता झाला? य गण झाला. आता चिजावे. ची वेलांटी आहे. म्हणजे पहिली वेलांटी यू, त्यानंतर जा काना आहे आणि त्यासाठी दीर्घ, वेसाठी सुद्धा दीर्घ म्हणजे हा परत य गण आहे. म्हणजे या 12 ओळीत आता ही 12 अक्षरे असून हे तर गण काय आलेत हे 4 जे 3-3 गट पाडलेत य, 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 य असे 4 य गण आलेले आहेत. म्हणजे 12 आणि हे 4 य गण हे थोडक्यात आपण लक्षात ठेवायचे. 12 अक्षरे जर असतील, तर हे थोडक्यात य गणाचे असतील, तर ते भुजंगप्रयात या वृत्ताचं हे लक्षण आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे या आधारे, या गणांच्या आधारे आपण परीक्षेत ओळखीचे नसलेलं उदाहरण सुद्धा आपण काय करू शकतो, काढू शकतो. तर ही ट्रिक नक्की आपल्याला आवडलेली असेल. आपण पुढे अजून जर आपल्याला याच्यात काय वाटतंय, समजलेलं असेल, तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. नाही समजलं, तर परत एकदा आपण याच्यावर आणखी याच्यापेक्षा सखोलमधला व्हिडिओ आपण परत एकदा घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद. थँक सो मच.